नमस्कार. आजीच्या आजची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी पेरूची भाजी करणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे पेरू खायला आणले जातात आणि उरतात. कधी कधी काहीच त्याचा उपयोग झाला नाही तर ते फेकूनही द्यावे लागतात. मग आता उरले तर काय करायचं, त्याचा चांगला उपयोगही झाला पाहिजे. त्याची भाजी खूप छान होत असते. ज्यांना गोड खायचं असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात साधारण अशा भाज्या असाव्या आंबट गोड, तर ही थोडीशी आंबट गोड अशी आहे. तर त्याची ते चिरून घ्यायच्या, बारीक बारीक काप करायच्या आणि मग फोडणी देऊन तुम्हाला दाखवते कशी करायची ती. त्यासाठी लागणारं साहित्य: लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, हळद घेतलेली आहे आणि जिरं मोहरं फोडणीला घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं हिंग हे पण टाकणार आहे, मी मेथ्याचे दाणेही टाकणार आहे. चला तर मग आधी मी चिरून घेते. हे पहा, 2 पेरू मी चिरून घेतलेले आहेत. त्याच्यात काय होतं, बी फार टणक असतं. मग ते बी आपल्याला असं काढून टाकायचं असं, या पद्धतीनं हे बी काढून घ्यायचं. पहा, तर मी याचे बी ते काढून घेतलेले आहेत. या 2 याचे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त, कारण ते खूप टणक असतात. आणि विशेष म्हणजे हा जो भाग आहे तो वायाला नाही जात बरं का. त्याची पण पुन्हा आपण पेरूची चटणी म्हणतात ना, ती करायची. खूप बी असेल तेवढा भाग काढून टाकायचा आणि मगज जो आहे तो आपण भाजीसाठी वापरायचा. म्हणजे वायाला. आणि पेरू फार पौष्टिक आहे. पहा, आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर याच्यामध्ये अजीवनसत्व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. पहा, हे आपण काढून टाकलं बी याच्यातलं, कारण ते खूप टणक असतं. वयस्कर माणसांना तर अजिबात चावलं जाणार नाही, म्हणून ते आपण काढून घेतलं आहे. आणि आता त्याच्या भाजी करणार आहे, त्याला फोडणी देणार आहे. तुम्ही हे पाहत असताना नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर हे टाकून नाही देणार. मी तुम्हाला नंतर दाखवते याचा उपयोग काय करायचा ते. तर फार पौष्टिक असं. चला तर मग मी आता फोडणी देते. गॅस ऑन केलेला आहे मी. कढई तापात ठेवली. 1 चमचा त्याच्यात तेल टाकते. पहा, आणि तेल टाकल्यानंतर तेल थोडंच वापरायचं, जास्त नाही टाकायचं, सपक. आणि त्याच्यामध्ये जरा थोडासा तेलाला ताव आला की मग आपण उन्हाळ्याच्या दिवसात आंबट गोड चटण्या ताटाला असल्या की बरं असतं. जास्त मसालेदार पदार्थ नको वाटतात. आणि मग आता त्याच्यामध्ये आपण तेलाला जरा ताव आला की मोहरी त्याच्यात टाकणार आहे. पहा, मोहरी तडतड थांबली मोहरीची, मगच आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत. नाहीतर काय होतं, त्याची तडतड होईपर्यंत जिरं जळून जातो आणि त्याचा स्वाद लागत नाही. म्हणून ती तडतड थांबवून द्यायची आपण. थांबलेली आता याच्यानंतर आपण जिरं टाकलेले, त्याच्यामध्ये हिंगही टाकलेले आहे मी, आणि थोडीशी हळद टाकणार आहे, जास्त नाही आहे. याचा मी टाकली. आता हे फोडणीसाठी हे टाकून देणार आहे मी याच्यात. जर आता लाल तिखट टाकलं असतं त्याला खसकाही उठतो आणि जळून जातं. म्हणून आधी ते पेरूच्या फोडीच्या काप टाकलेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात अशा भाज्या बऱ्याच मुलांच्या डब्याला तर अतिशय उत्तम असतात. रुची पालट म्हणून पेरूची भाजी पण करून खावी. चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि विशेष म्हणजे याच्यात पहा, मी याची फोडणी टाकायची विसरलेली, पण ती करून टाकणार आता मी त्याच्यामध्ये. मेथ्याची वड, त्याची चव काही वेगळीच लागत असते. तर पहा, ती पण मी आता करून देणार आहे त्याच्यामध्ये. कढई तापायला ठेवलं आहे आणि कडलं तापायला ठेवलं की थोड्याशा तेलामध्ये ते टाकणार आहे. आता याच्यात टाकले मंद आचेवर. पहा, या फोडी करून ठेवायची. त्याच्यात आता थोडंसं आपलं तिखट टाकायचं राहिलेलं आहे. अर्धा चमचा तिखट मी वापरलं. खूप छान लागते. आणि नुसतं तेवढ्या आपण नाही, तिखट कमी का वापरले तर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची आहे. लक्षात ठेवा, ही बाई साखर आहे ना, ती पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी. मग ते आंबट गोड अशी चव त्याची लागते आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा आणि केल्यानंतर सांगा मला की माझ्या या पाककृती कशा आहेत. तुम्ही गावाकडच्याच आहेत, पण मुलांना बदल म्हणून आपण त्या कधी कधी अशा केल्या पाहिजे. इथे पहा, माझी फोडणी जी राहिलेली आहे ती विसरली होती मी, तर मी थोड्याशाच तेलात, जास्त तेल घेतलं नाही. आता त्याच्यामध्ये मेथ्याचे 4-10 दाणे टाकणार आहे. पहा, हे पहा, हे मेथ्याचे दाणे ते याच्यामध्ये टाकणार आहे. तडतडलं पाहिजे, त्याचा एक वास येतो, वेगळा स्वाद असतो मेथीच्या दाण्याचा याच्यामध्ये, आणि म्हणून ते टाकायचे. हे पहा,
सुरुवातीलाच आपण टाकले तरी चालतं ते. आणि आता थोडासा दाण्याचा कूट टाकला ना, पण एक वाफ होऊ द्यायची आधी आणि मग दाण्याचा कूट एक 5 मिनटं होऊ द्यायची वाफ आणि नंतर दाण्याचा कूट टाकूया. वाफ झाली आपली 5 मिनिटाची. त्याला वाफ आलेली शिजल्यात आता पोळी शिजली आता ते. आणि त्याच्यानंतर दाण्याचा कूटही आपण थोडासा त्याला टाकणार आहोत. म्हणजे थोडीशी नाही म्हटलं तर पंचामृताची चव या भाजीला असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात इतकी सुंदर लागते. एक मिनिटभर आपण 1-2 मिनटं तिला फक्त अशी दाण्याचा कूट एकजीव होऊन तो मिसळून देऊ त्याच्यात आणि मग तुम्हाला ती भाजी मी दाखवते. हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा थोडीशी खाली लागली कारण आपण साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे लगेच. आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याचं फारच हे होतं म्हणून ताबडतोब काढायला पाहिजे अशी. आणि भाज्यांचं पान लगेच लागली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. पण याची चव जी आहे ना, खूप अफलातून अशी लागते ही पेरूची गोड भाजी, आंबट गोड चवीची ही भाजी. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा की पेरूची आंबट गोड भाजी कशी लागते ती. धन्यवाद.